एका करंगळीवर त्यानं एवढा विशाल पर्वत उचलून दिला. या गोवर्धनाच्या आश्रयाला या. सर्वजण पळत पळत त्या पर्वताखाली आले. सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. अशा प्रकारे त्यानं गोवर्धन पर्वत उचलून सर्वांचं रक्षण केलं. चंद्रशेखर येलापूरकर, रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ, शुक्रवार पेठ, पुणे. मंडळ सर्व गणेश भक्तांचे, वर्गणीदारांचे आणि हितचिंतकांचे सदैव ऋणी राहील. धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वदा. इंद्र गर्वहरणाची कथा सांगत असतात. प्रत्येक मनुष्यात काम, क्रोध, मोह, माया आणि अहंकार हे अवगुण असतात. तर त्याला देव तरी कसे अपवाद असते. आपण देवांचे राजे आहोत आणि त्यामुळे सर्वांनी आपली पूजा करावी असं इंद्राला वाटत असत. आणि एके दिवशी इंद्र यज्ञाची तयारी चालू. बाबा, आज गोकुळातील सर्वांनी नवीन कपडे घातले, साफसफाई चालली. आज काही विशेष आहे का? होय, आज आपल्याला इंद्रयज्ञ करायचा आहे. बरं, इंद्रयज्ञ? आणि तो कशासाठी? मी तर ऐकलंय तो भोगविलासी देव. तो आपल्यासाठी काय करतो म्हणून आपण त्याची पूजा करायची? बेटा, तो देवांचा राजा आहे. वैश्य व्यापारी? होय महाराज. या गोकुळवासियांना पैशाची नशा झालेली दिसते. याचा परिणाम त्यांना भोगावाच लागेल. मेघाला बोलाव. होय महाराज, आत्ता बोलावतो. सामर्थक मेघ, या वृंदावनच्या लोकांनी देव देवेश्वर आणि देवांचा राजा इंद्र यांचा अपमान केला आहे. त्या सर्वांना अशी शिक्षा दे की मृत्यू लोकांमध्ये पुन्हा असे साहस कोणीही करणार नाही. आज मी त्याच्या अहंकाराचा नाश करणार. तुम्ही सर्व माझ्या मागे या. हे गोवर्धन देवता, आम्ही तुमची पूजा केली म्हणून तो इंद्र क्रोधित झाला.